मित्रांनो, आजच्या या बोरीचेवाडी मैदानात एक चांगली अशी गाडी पळाली, मैत्रीपूर्ण गाडी पळाली. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी गीतेश गावणकर, हा आमचा बाजी बैल. दादा या बाजी बघा चांगलासा पळतो आणि चांगलासा गुलालामध्ये कोणाच्या नावाने दादा गाडी पळते आपली? आता सध्या तर बैल करारात आहे, त्यामुळे संजय शंकर पाटील नेरे पनवेल यांच्याकडे बैल आहे आणि ते स्वर्गीय वैकुंठवासी शंकर सकाराम पाटील नेरे पनवेल आणि बाजी ग्रुप ब्राह्मणगाव या नावाने गाडी पळते. दादा एक आज चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी पळाली, कसं काय नियोजन वगैरे कसं काय? आमचा मित्र नरेशने नियोजन केलेलं. वावेकर खडवलीकरांचा खजिन्या पायरा होता. खजिने आणि बाजी पळाला. दादा समोरून कोणती गाडी होती? समोरून कॅबी ग्रुप नसरापूर त्यांची गाडी होती. दादा ती गाडी पण चांगली अशी पळाली, त्या गाडीबद्दल काय बोलू शकता? 100% कारण आम्हाला खूप जण बोलले इथे का टाईट गाडी आहे, बाजी सध्या तेवढा नाही पळत आहे, भेटेल नाही भेटेल गॅरंटी नाही. ते पण बोललो जे होईल ते होईल. नक्कीच दादा, कुठेतरी बैलगाड्याचा खेळ आहे, अर्जित होणारच आहे आणि आता तुम्ही विजय घेतला. काय बोलू शकता आपल्या बाजीबद्दल, बैलाबद्दल? बाजीबद्दल बोलायला तर काही नाही. त्यांनी आम्हाला लहान होता तिथून प्रत्येक टाइमला त्यांनी कधीच नाराज नाही केला. जिथे जाऊ तिथे गुलाल आहेच. एक दिवस आड करून 2 दिवस आड करून जास्त दिवस असं म्हणजे बिन गुलालाचं ठेवलंच नाही कधी. दादा नक्कीच कुठेतरी ना बैल पळत असताना कुठेतरी नाव पण होतं आणि कुठेतरी बैल पण चर्चेत येतो. आता दादा ना बैल आपला म्हणजे भरपूर अशा पैऱ्यांच्या मध्ये पळालाय, कसं का पैऱ्यांचा वगैरे कसं काय नियोजन असतं? खूप पायऱ्यांच्यात पळाला. आज खनिजामध्ये पळाला, त्यानंतर गोटचा पिंट्या, वालिवलीचा मॅगी, बेलकरपाड्याचा बाजी, भरपूर बैलांमध्ये पळाला. आता बघा ना, बैल पळत असताना कुठेतरी गावाचं नाव पण होतं आणि मालक ते चर्चेत असलं. काय बोलू शकता गावाबद्दल? गावाचं नाव खुश झालंय. 100%. ब्राह्मणगाव बोलला का थोडीशी लोक पण आदरतात का बाजीच असेल म्हणून शर्यतच्या मोहाला. नक्कीच दादा ना, आता बघा बाजी पण आता भरपूर असा मजबूत बाजी दादा. आता या बाजीची खरेदी वगैरे करून केली दादा? खरेदी खूप छोटी आहे, बेलेच्या बाजारातून केलेली, 23,000 रुपयाला. दादा नक्कीच. आता बघा 23,000चा बैल आहे. आता भरपूर अशा कायम गुलालामध्ये ते बैल. आता दादा करार झाला, कसं काय करार वगैरे कसं काय घडून आता? करार म्हणजे आम्ही रेडगरच्या पाठीवरती शर्यतीला गेलेलो, तिथे आमची एक चांगली गाडी झाली, मोठी गाडी झाली. त्यानंतर ते शेट आले, ते बोलतात का मला बैल विकत देता का? बोललो विकत नाही, आपण करारात घेऊया. दादा नक्कीच. आता करारामध्ये पण भरपूर असा त्या मालकांचं पण भरपूर असं नाव केलंय त्या भागामध्ये आणि इकडे तर चर्चेत असणाऱ्या भाज्या आहेत. आता दादा कुठेतरी ना गाडी पळत असताना ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर पण त्याला लागतंय, कसं काय आजचं कसं काय नियोजन आलं? आजची सुट्टी म्हणजे थोडी चुकीचीच झाली, कारण बैलाचा शिंग अटकला होता, त्यामुळे कुठेतरी बैल थोडा कमी झालता, पण त्यांनी धागातून विजय घेतला. आता बघा बाजीना भरपूर असा पळतो. आता पैऱ्यांचे वगैरे प्रॉब्लेम वगैरे आहेत का नाही आता? सध्या तर प्रॉब्लेम नाही, जे पण मोठे गाडा मालक तर आपल्याला काय देत नाही, आपल्या लेवलचे आहेत किंवा आपल्यापेक्षा काही मोठे आहेत ते पण देतात. पण जी मोठी बैल पळतात त्यांचे बैल तर काय आपल्याला भेटत नाही. आमची इच्छा आहे भरपूर बैलांच्यात पळायची, बघू. आता दादा ना बाजी बघा स्वभाव वगैरे कसं काय बाजीचा घरी? जाम रागीड बैल आहे तो, आम्हाला हातच लावून देत नाही. एकच पोरगा तो धरतो, नरेश आणि हा साहिल. दुसरा कोणाला लवकर बैल धरूनच देत नाही, खूप मारतो खूप. दादा नक्कीच. आता बघा बाईट तरी घेतो ना तरी एकदम अग्रेसिव्ह झालाय, काय करू ना काय नाही. दादा आता बैलाची एवढी फिटनेस पहिल्यापासून चांगली आहे, काय खुराक वगैरे काय आहे बैला? खुराक काय रेग्युलर जे असतो ते बडबड्डा, कुट्टी आणि वाडा, बस, बाकी काय नाही. आता दादा बैल घडवताना ना भरपूर अशी मेहनत लागते, कसं का बैलाचं कसं काय नियोजन असतं? बैलाचं नियोजन खरा बैल घडवला तो आमचा तो मालक आहे बैलाचा, अक्षय दादा गुटे. त्यानेच बैल पहिल्यापासून घडवला आणि त्यानेच बैलाला शिकवण्यापासून सर्व 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 त्यानेच केलंय. आता दादा ना बघा ना, बैल चर्चेत आलाय भरपूर, अशी मागणी वगैरे आलते का बैलाला? मागणी खूप मोठी झालेली, पण आम्हाला बैल द्यायचाच नव्हता. पण कारण पहिला बैल घरामध्ये घडलेला ना, त्यांनीच आम्हाला बिनजोड खेळवलाय, म्हणून तो बैल द्यायचाच नव्हता. नक्कीच दादा, तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो आणि असेच कायम गुलाला मध्ये राहा. धन्यवाद तुमचा असा अनुभव मला दिल्याबद्दल. धन्यवाद दादा, धन्यवाद.